श्री शिवाजीदेवी यात्रा कमिटी जुन्नर शहर सर्व कार्यकारिणी मंडळ उपस्थित आहे. दरम्यानच्या काळामध्ये जे केलेले आरोप आहे ते यात्रेच्या संदर्भातले त्या संदर्भात या ठिकाणी खुलासा करण्यासाठी शिवाजीदेवी यात्रा कमिटी कार्यकारिणी मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, शिवाई मातेस पुष्पहार अर्पण. आमचे शिवाजीदेवी यात्रा कमिटी संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ सभासद सन्माननीय चंद्रशेखर काका गात्रे, त्याचप्रमाणे शिवाजीदेवी सेवा संस्था अध्यक्ष सन्माननीय श्याम भैया खोत आणि यात्रा कमिटीच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. त्यांनी पुष्पहार अर्पण करून घ्यायचं आहे. चंदू काका गात्रे, श्याम भैया खोत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि शिवाई मातेस पुष्पहार अर्पण. छत्रपती शिवाजी महाराज की बोल, शिवाई माते की हर हर महादेव. सदस्यांनी विनंती, सर्वांनी आसन ग्रहण करायचे. सदर प्रसंगी शिवाजीदेवी यात्रा कमिटी कार्यकारिणी मंडळ तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, त्याचप्रमाणे जुन्नर शहरातील सुजाण नागरिक सर्वजण आपण या ठिकाणी आलात. प्रथमतः आपल्या सर्वांचे स्वागत. आता या ठिकाणी थोडक्यात माहिती जर सांगायचं झालं, सन 2001 ते 2025 शिवाजीदेवी यात्रा आपल्या जुन्नर शहरात संपन्न होत असून आपल्या यात्रेत विविध क्षेत्रातील जे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, व्यापार, शेती, सर्व जातीय, पंथीय सर्व या ठिकाणी मित्र परिवार असेल, मान्यवर मंडळ असतील, ग्रामस्थ मंडळ असेल, यांचं मोलाचं योगदान गेल्या 2001 ते 2025 पर्यंत आहे. पुढे देखील राहील. त्याचप्रमाणे या दरम्यानच्या काळामध्ये शिवाजीदेवी यात्रा कमिटी आज तागायत शालेय वस्तू वाटप असतील, वैद्यकीय मदत असेल, रुग्णांना मदत असेल, नेत्रदान शिबिर असेल, त्याचप्रमाणे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर असेल, चष्मे वाटप असेल, कंबरपट्टे बेल्ट वाटप असेल, वॉकर वाटप असेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहायला गेलं तर ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांना आर्थिक मदत, पूर्ण फुलाची पाकळी आणि पूरग्रस्तांना मदत आणि त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मदत असे विविध उपक्रम शिवाजीदेवी यात्रा कमिटीच्या माध्यमातून आज तागायत राबवण्यात आलेले आहेत. इथून पुढील काळात देखील हे उपक्रम राबवले जातील. हे सर्व सेवा करत असताना शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. अशी विनंती आहे, आपण मुद्द्यावर येऊ. तुम्ही नंतर एखादा कार्यक्रम ठेवा, तुमचा आढावा देत चला. काय विषय जो आहे त्याच्यावर श्रद्धांजली अर्पण करा, पुढे सुरू करा. 2 मिनिटं. आपल्या सूचनेनुसार शिवाजीदेवी यात्रेचे आपले ज्येष्ठ जे संस्थापक सदस्य आहे त्यांना या ठिकाणी छोटीशी आपण श्रद्धांजली वाहून या ठिकाणी पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की सर्व 2 मिनिटं आपण नाव पुकारल्यानंतर त्यांचं नाव झाल्यानंतर मग सगळ्यांनी उठून आपण श्रद्धांजली वाहणार आहे. कैलासवासी रामभाऊ ससाणे, त्याचप्रमाणे कैलासवासी चिमन शेठ कोठारी, कैलासवासी मोहन शेठ खत्री, कैलासवासी आबा रासने, कैलासवासी सुनील रेणुदास, कैलासवासी विष्णू बोराडे, कैलासवासी सुभाष डोके पाटील, कैलासवासी बाळासाहेब तांबोळे, कैलासवासी रमेश दादा खत्री, कैलासवासी राजेंद्र टन्नू, कैलासवासी अशोक करपे, कैलासवासी दिनेश दुबे, कैलासवासी विकास खोपे, त्याचप्रमाणे कैलासवासी विनायक खोपे, कैलासवासी शांताराम शेवाळे गुरुजी, कैलासवासी ॲडव्होकेट DR सूर्यवंशी साहेब, त्याचप्रमाणे कैलासवासी दशरथ अण्णा करपे, कैलासवासी माऊली शिंदे, कैलासवासी दिलीप रेणुदास, हे जे आपले संस्थापक आहे शिवाजीदेवी यात्रा कमिटीचे, यांचं आपल्यातून जाणं झालेलं आहे. त्या निमित्ताने आपण ठिकाणी 2 मिनिटाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहे. सर्व विनंती की पायातल्या पादुकाकडून उभं राहायचं. ओम शांती शांती. या ठिकाणी पत्रकार बांधवांना ज्यासाठी आपण जमलोय ते म्हणजे या ठिकाणी पत्रकार परिषद. तर शिवाजीदेवी यात्रा कमिटीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर काका गात्रे, शिवाजीदेवी सेवा संस्थेचे अध्यक्ष श्याम भैया खोत या ठिकाणी पत्रकारांना खुलासा कर. जय शिवराय, जय शिवाई माता.
शिवाई देवी यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत आपण सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित राहिलात याबद्दल मी शिवाई यात्रा कमिटीच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो व आपण गेली 25 वर्ष यात्रा कमिटीला जे बहुमोल सहकार्य केलं याबद्दल धन्यवाद देतो। तसेच जुन्नर शहरातील प्रत्येक नागरिकांनी या यात्रेला जे तनमन धनाने सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांची यात्रा कमिटी ऋणी राहील आणि असेच प्रेम व सहकार्य या पुढील काळात सदोदित करावे व यात्रेची उंची अशीच वाढत जावो अशी अपेक्षा या निमित्ताने करतो व थांबतो। जय शिवराय, जय शिवाई। चालेल। छत्रपती शिवाजी महाराज की शिवाई माते की सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार व उपस्थित सर्व यात्रा कमिटी सदस्य आणि काही आमचे यात्रा कमिटीचे वर प्रेम असणारे सभासद या सर्वांना माझा मानाचा मुद्रा। मी श्याम अर्जुन सिंह खोत, माजी नगरसेवक जुन्नर नगर परिषद, अध्यक्ष शिवाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जुन्नर, अध्यक्ष श्री शिवाई देवी सेवा संस्था जुन्नर। श्री रोकडे यांनी माझ्यावर जे आरोप केले संपूर्ण महाराष्ट्रात शिवजन्मभूमी जुन्नर व शिवाई देवी यात्रा कमिटीला बदनाम करण्यासाठी जे बिनबुडाचे व काही तथ्य नसलेले आरोप केले आहे यावर यात्रा कमिटीच्या वतीने मी खुलासा देत आहे। एक संस्थेच्या अकाउंटबद्दलचा खुलासा। श्री शिवाई देवी सेवा संस्था जुन्नर या नावाने संस्था धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे रजिस्टर केले असून त्यांचे अकाउंट नॅशनल बँकेतच असावेत आणि आहे। त्यामध्ये कॅनरा बँकेत आमचा यात्रा कमिटीच्या नावाने अकाउंट आहे, जनता सहकारी बँकेत आहे। त्याचप्रमाणे श्री शिवाई देवी यात्रा कमिटी शिवाई देवी सेवा संस्था संचलित आहे। यात्रा कमिटीचे अकाउंट आहे शिवाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जुन्नर, त्याचप्रमाणे वल्लभ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जुन्नर, मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जुन्नर या बँक पतसंस्थेत आहेत। दरवर्षीची जमा रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणे बंधनकारक आहे, परंतु पूर्वीच्या 2001 पासूनच्या कार्यकारिणीने जमा रक्कम वल्लभ नागरी सहकारी पतसंस्था मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवली असल्याने शिवाई नागरी सहकारी पतसंस्था स्थापन झाल्यानंतर पुढील पावती या पतसंस्थेत ठेवण्यास सुरुवात केली आणि एफडीच्या पावत्या राष्ट्रीयकृत बँकेत न ठेवता पतसंस्थेत ठेवण्याचा आरोप करण्यात आलेला आहे। एफडी पावत्या, परंतु सदर पावत्या गावाला व यात्रा कमिटीला व्याजदर जास्त मिळेल, पर्यायाने यात्रा कमिटीला फायदा होईल या हेतूने सदरच्या पावत्या सर्वानुमते पतसंस्थेमध्ये ठेवण्यात याव्यात असे ठरले। सन 2013 मध्ये शिवाई देवी यात्रा कमिटीच्या वतीने शिवाई नागरी सहकारी पतसंस्थेत बचत खाते उघडण्यात आले व त्यावर खाते चालवण्याचा अधिकार अध्यक्ष व सेक्रेटरी या दोघांपैकी एक यांना आहे। सर्व सदस्यांच्या मताने पावती नॅशनलाइज बँकेत ठेवण्यास यात्रा कमिटी तयार आहे, ते पुढच्या काही दिवसात करण्यात येईल। खुलासा नंबर 2, धर्मदाय आयुक्त पुणे ऑडिटचा खुलासा। सन 2015 साली कमिटी संस्थापक सदस्य ॲडव्होकेट कैलासवासी ज्ञानेश्वर रामदास सूर्यवंशी साहेब यांनी धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे यात्रेची नोंदणी केली। सर्व कागदपत्रे व हिशेब दाखल करावयाचे अधिकार त्यांच्याकडे होते। त्यानंतर अचानकपणे 2017 साली त्यांचे निधन झाले व त्यानंतर 2-3 वर्षे कोरोनाचे गेले, त्यामुळे धर्मदाय आयुक्तालयातील सर्व कामे रखडली। 2020 साली चेंज रिपोर्ट व निवडणूक घेणे शक्य झाले नाही, त्यामुळे याच कार्यकारिणीला सर्वानुमते मुदतवाढ करण्यात आली। धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे पूर्ण हिशेब देऊन मागील सर्व वर्षाचे ऑडिट करण्यात येईल। 2016 ते 19 धर्मदाय आयुक्त यांच्या पोर्टलची ई साईट बंद होती, त्यामुळे आपल्या संस्थेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही। संस्थेचे 2 ट्रस्टींचे निधन झाले होते, परंतु काही कारणास्तव त्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र आपल्याला वेळेत मिळू शकले नाही, त्यामुळे चेंज रिपोर्ट दाखल करू शकले नाही व त्यामुळे निवडणूक सुद्धा होऊ शकलेली नाही। कोरोनामुळे पण आपण हिशेब दाखल करू शकलो नाही। 2 वर्ष संपूर्ण कामकाज बंद होतं। हे तुम्ही नंतर या तर धर्मदाय आयुक्ताचं जे माहिती आहे ते पूर्ण हिशेब देऊन मागील सर्व वर्षांचे ऑडिट करण्यात येईल अशी आम्ही या ठिकाणी मान्य करतो।
सभासदांचे नावे पावती व अधिकार खुलासा. आरोपानुसार शिल्लक रकमेच्या एफडी पावत्या वैयक्तिक नावाने करण्यात आल्या आहेत, परंतु प्रत्यक्षात तसे नसून एफडी पावत्या वैयक्तिक नावावर जरी दिसत असल्या तरी सदर पावतीवर शिवाई देवी यात्रा कमिटी शब्दाचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. सदर एफडी खाते चालविण्याचा अधिकार हा अध्यक्ष म्हणून मला श्री श्याम खोत व सेक्रेटरी यांना आहे. सदरचे अधिकार सर्व सदस्यांना कायदेशीरपणे देता येत नाही. तारण कर्ज खुलासा. कोरोनामुळे 2020-21 साली यात्रा झाली नसून वर्गणी देखील जमा झाली नाही. त्यात कार्यक्रम ठरवणे, मंडप हे सर्व लोकांना बुकिंग अमाऊंट दिली होती. सदर तारण कर्ज सन 21 व सन 22 मध्ये कोरोना काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे नितांत गरज असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आणि क वर्ग दर्जा असलेली नगरपालिका जुन्नरमधील आरोग्य विभाग कर्मचारी वृंदांना जीवनावश्यक वस्तूंचे किट व फूड पॅकेट वाटप करण्यात आले. अशा प्रकारे सदर कोरोना काळात गरजवंतांना मदत केली. खुलासा नंबर 5. विनायक जनार्दन गोसावी, माजी अध्यक्ष शिवाजी यात्रा कमिटी यांच्या पावतीचा खुलासा आहे. श्री विनायक जनार्दन गोसावी यांच्या नावावर एफडीची पावती 1071 ते 76 या 6 पावत्या प्रत्येकी 40,000च्या असे 2,40,000 रकमेच्या पावत्या पतसंस्थेत ठेवण्यात आलेल्या आहे. परंतु या पावत्यांचा शिवाई देवी यात्रा कमिटीशी काही संबंध नाही. त्यांच्या स्वतःच्या नावाने वैयक्तिक पावत्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यांचं आधार कार्ड घेऊन त्यांच्या खाते उघडण्याच्या फॉर्मवर सही घेऊन आणि विड्रॉल बी सुद्धा त्यांनी स्वतःच्या सहीने केलेलं आहे. वाटलंच तर त्यांना स्वतः विचारावं किंवा पतसंस्थेत येऊन तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळेल. 6 नंबरचा खुलासा. अनिल रोकडे यांच्या पावतीचा खुलासा. अनिल रोकडे यांच्या नावाने एफडी पावती क्रमांक 956 ही असून ती रोकडे ही यात्रा सोडून जवळजवळ आज 7-8 वर्ष झाले, परंतु यात्रेमध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारचा सहभाग नव्हता. कार्यकारिणीत नव्हते. आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना बोलवलंय, परंतु ते येऊ शकले नाही. परंतु त्यांची जी पावती होती ती ज्या दिवशी मोडली त्याच दिवशी यात्रा कमिटीचे सदस्य श्रीधर हरिभाऊ कानिटकर यांच्या नावाने ती सदरची पावती केलेली आहे. खुलासा नंबर 7. सभासद पावती फी खुलासा. रुपये 101 ही सभासद फी धर्मदाय आयुक्ताकडची सभासद फी असून यात्रोत्सवाच्या वेळी दरवर्षी करण्यासाठी पूर्वी 1100 रुपये व यावर्षी रौप्य महोत्सवी असल्यामुळे 1500 रुपये सर्वानुमते सभासदांकडून देणगी स्वरूपात घेण्यात आली. त्याप्रमाणे श्री अनिल रोकडे यांनी रौप्य महोत्सवी वर्षाची सन 2025 वर्षाची सभासद देणगी फी 1500 रुपये पावती क्रमांक 827 स्वतःहून जमा केली आहे आणि सदर पावती देखील त्यांना 25 एप्रिल 2025 रोजी दिली आहे. खुलासा क्रमांक 8. व्हीलचेअर वॉकर खुलासा. आपल्या शिवजन्मभूमीचे सुपुत्र आणि मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक, माजी विभाग प्रमुख श्री भरतजी मतेसाहेब यांनी शिवाई देवी यात्रा कमिटीच्या मार्फत काही गरजू व्यक्तींना वाकर व कमरेचे बेल्ट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिले होते, परंतु हे परस्पर घेऊन गेल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. यात 10 वाकर 15 कमरेचे बेल्ट त्यांनी उल्लेख केला आहे, परंतु प्रत्यक्षात 10 वाकरपैकी 4 वाकर हे आपण वाटप केलेले असून 23 कमरेचे बेल्ट व 6 वाकर आत्ता शिल्लक आहेत. सदरचे वाकर व कमरेचे बेल्ट गरजवंतांच्या मागणीनुसार वाटप करण्यात येईल असे सर्वानुमते ठरले आहे. सदर वाकर व कमरेचे बेल्ट यांचे फोटो यासोबत जोडत आहे. खुलासा क्रमांक 9. बैलगाडा. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त काही कमिटीच्या सदस्यांनी यात्रा कमिटीकडे बैठकीत बैलगाडा शर्यती संदर्भात विषय मांडला. त्याकरता बैलगाडा कोर कमिटीवर विनायक गोसावी, बाळासाहेब गाजरे, रुपेश जगताप, संजय वराडी व इतर यांनी स्वतःहून जबाबदारी स्वीकारली आणि त्यांना ही सर्व माहिती पुढील मीटिंगला यात्रा कमिटीच्या बैठकीत माहिती सादर करावी व त्याकरता एकंदरीत 7 लाख रुपये खर्च होणार आहे असे सांगितले. त्यापैकी 3 लाख रुपये यात्रा कमिटीने द्यावे अशी मागणी केली. त्याकरता सदरील कोर कमिटीने बोडके नगर, बारव आणि कल्याणपेठ या 3 परिसरातील वर्गणी गोळा करून जी काही रक्कम जमेल ती आपण त्या ठिकाणी घ्यावी असे सर्वानुमते ठरले व त्यांनी ते मान्य केले. पुढील मीटिंगला याच विषयासंदर्भात मीटिंगला सदर बैलगाडा कोर कमिटीवर नेमलेले सदस्य उपस्थित राहिले नाही, तरी देखील त्यावर चर्चा करण्यासाठी त्यांना फोन केले. पैकी काहींनी फोन उचलले नाही, तर काहींनी आमचा सीझन आहे, आता आम्हाला वेळ नाही अशी कारणे सांगितली. दरम्यानच्या कालावधीत कार्यक्रम पत्रिकेत बैलगाडा शर्यत कार्यक्रम छापून आला होता, त्यामुळे सदरील कोर कमिटीच्या सदस्यांच्या सांगण्यामुळे बैलगाडा शर्यत रद्द झाली आणि यात्रा कमिटीच्या सदस्यांना बैलगाडा शर्यतीबाबत कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसल्याने सदरची बैलगाडा कोर कमिटी नेमणूक केलेल्या सदस्यांच्या कृतीमुळे या ठिकाणी रद्द करण्यात आली.
रद्द झाली याबाबतचा जाब जुन्नरवासियांनी बैलगाडा कोर कमिटी नेमणूक केलेल्या सदस्यांना विचारावा। गेली 25 वर्षे श्री शिवाई देवी यात्रा कमिटी जुन्नर शहरात यांनी यात्रेसाठी ठरवलेले कुठलेही कार्यक्रम आज तागायत कधीही रद्द झालेले नाही, परंतु रौप्य महोत्सवी वर्षाचा बैलगाडा शर्यत हा कार्यक्रम या फक्त आणि फक्त बैलगाडा कोर कमिटी लोकांमुळे प्रथमच रद्द झाला आहे। ही अत्यंत खेदाची बाब आहे। त्यामुळे चौथ्या दिवशीचा यात्रेचा कार्यक्रम आपण या ठिकाणी रौप्य महोत्सव वर्षामुळे वाढवलेला आहे। त्याचप्रमाणे 10 नंबरचा शेडचा खुलासा, यात्रा कमिटीला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी जे महिला कलाकार वगैरे असतात त्यांना चेंजिंग रूम म्हणून आपण त्या ठिकाणी पत्र्याच्या शेडची उभारणी केली। त्या शेडच्या उभारणीपूर्वी आपण नगरपालिकेला अर्ज केला होता की असे आम्हाला तात्पुरते स्वरूपाची शेड उभारण्यासाठी तुम्ही परवानगी द्यावी, तर त्यांनी तो अर्ज घेतला। त्यावेळेला जनरल बॉडी नव्हती, मुख्याधिकारी होते। मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं का ठीक आहे तुम्ही अर्ज द्या, आम्ही तुम्हाला तात्पुरते स्वरूपाची हे उभारून देतो, पण आम्ही जेव्हा सांगू त्यावेळेला तुम्ही तुमची टपरी काढून घ्यायची। आम्ही ते मान्य केलं आणि नगरपालिकेने त्यानंतर शेडसाठी नोटीस पाठवली। त्यानंतर यात्रा कमिटीने मुख्याधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून यात्रा संपेपर्यंत शेड ठेवण्यासाठी विनंती केली। सदरील शेड काढण्यास यात्रा कमिटी केव्हाही तयार आहे। 2018चा हिशेब खुलासा, सन 2018 मध्ये रोकडे अध्यक्ष असताना त्यांनी यात्रा कमिटीच्या अहवालामध्ये स्वतःचे मनोगत दिले व जमा नावे अहवाल सादर केला। त्यामध्ये 10,02,747 रुपये रकमेचा त्यांनी अध्यक्ष नात्याने हिशेब सादर केला। हा हिशेब अहवालात त्यांनीच सादर केला व त्यांच्या मनोगतात तसे स्पष्ट केले आहे। त्यांनी सादर केलेल्या हिशेबास ते चुकीचा ठरवणार असेल तरी खेदाची बाब आहे। दरवर्षी यात्रेची कार्यकारिणी बदलण्यात येते व त्या अध्यक्ष व कार्यकारिणीची जबाबदारी असते यात्रेचे कार्यक्रम ठरवणे, नियोजन करणे, हिशेब सादर करणे, मीटिंग आयोजित करणे। 2018 साली अध्यक्ष व त्यांचे सर्व कार्यकारिणी सदस्य यांची जबाबदारी होती, ती फक्त श्याम खोत एकट्यांची जबाबदारी नाही। सन 2001 सालापासून यात्रेचे जमा नावे हिशेब सादर कसे करायचे ही सर्व कमिटी सदस्यांस माहिती होते। त्यांच्याप्रमाणे पुढे सुद्धा दरवर्षी अहवालात कमी शिल्लक दाखवून उरलेल्या रकमेची पावती बनवायचे। त्याचप्रमाणे आपणही दरवर्षी त्या रकमेची पावती करत असतो। संस्थेच्या आजपर्यंतच्या ठेवी त्याच्यामध्ये प्लस सेविंग, शिवाई नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये आतापर्यंत 40,28,211 रुपये शिल्लक आहेत व्याजरहित। त्याचप्रमाणे मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 9,58,224 रुपये शिल्लक आहेत। 3 नंबर वल्लभ नागरी सहकारी पतसंस्था यांच्याकडे 15,77,228 रुपये शिल्लक आहेत, पावत्या आहेत। जनता सहकारी बँकेमध्ये सेविंगमध्ये 57,516 रुपये आहेत। कॅनरा बँकेमध्ये सेविंगमध्ये 78,813 रुपये आहेत। शिवाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जुन्नर त्यांच्या सेविंग अकाउंटमध्ये त्या ठिकाणी 3,67,642 रुपये शिल्लक आहेत। असे एकूण 70,67,434 रुपये शिल्लक आहेत। 2025चा हिशेब अजून बाकी आहे। मान्यता, ठेवी नॅशनलाइज बँकेत करणे, सर्व खर्च बिल चेकने अदा करणे, यात्रा संपल्यावर लगेच हिशेब सादर करणे, पाळणे जे आपण बोलवतो दरवर्षी त्या पाळण्याचे लिलाव करणे, दरवर्षी ऑडिट करणे। श्री शिवाई देवी यात्रा कमिटी सामाजिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, त्याचप्रमाणे वैद्यकीय मदत, आर्थिक मदत, शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू असे गरजवंतांना मदत करत आलेले आहे आणि इथून पुढे देखील त्या वेळच्या कार्यकारिणीने व अध्यक्ष यांनी यात्रा कमिटी पुढे विषय मांडून कार्यवाही करावी। यात्रेचा लेखाजोखा अशा प्रकारे आहे, याबाबत कुठलाही भ्रष्टाचार व गैरव्यवहार झालेला नाही। श्री शिवाई देवी यात्रा कमिटीमध्ये ज्येष्ठ व अनुभवी सभासदांची व जुन्नर शहरातील प्रतिष्ठित आणि यात्रेला पूर्णपणे मार्गदर्शन करून सहकार्य करणारे नागरिक यांची कोर कमिटी नेमून जे निर्णय कोर कमिटी घेईल ते आम्हा सर्वांना मान्य असेल। आतापर्यंत शिवाई देवी यात्रा कमिटीच्या शिवाई देवीच्या आशीर्वादाने सर्व सभासदांना व त्यांच्या परिवारास सुख समृद्धी लाभत आहे। आम्ही केलेली सेवा ही श्री शिवाई देवी चरणी ठेवत आहे। शिवाई माता की। एकंदरीतच तुम्ही या सगळ्या गोष्टी आमच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि माजी अध्यक्ष अनिल लोकडे यांनी पण सगळे विषय मांडले होते। तर आपण या ठिकाणी अनेक गोष्टी आम्ही करू
असं आपण त्यामध्ये सांगताय. त्यांनी जे आरोप केले होते ते आरोप आपल्याला मान्य आहेत का? नाही तुम्ही जरी म्हणताय की आम्ही ते सगळं करू, की आतापर्यंत नाही, त्यांनी जे चुकीचे जे आहेत ना ते, आणि ज्यांनी ते मागण्या केल्या हे करायला पाहिजे ते करायला, त्याच्याशी आम्ही सहमत आहे. ते पण सुद्धा आमचे सहकारी मित्र आहेत. यात्रा कमिटीमध्ये ते राहिले, त्यांनी पद भोगलं, आणि काही तात्विक कारणामुळे त्यांचं काय आमचं आर्थिक वगैरे काय भांडण नाही, काही नाही. त्यांना काही वैयक्तिक त्यावेळेला एक उदाहरण सांगतो. 2018 ते अध्यक्ष होते, त्यावेळेला बिहारीलाल परदेशी यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष, त्यांनी त्यांना विरोध केला. 19 त्यांना सूरज नानावटीला अध्यक्ष करायचा होता, त्यांच्या मर्जीतला अध्यक्ष झाला नाही, म्हणून त्यावेळी ते यात्रा सोडून गेले. हे खरं कारण आहे. आमचा मूळ प्रश्न असा आहे की आपण आता जे खुलासे केले आहेत त्या खुलास्यांमध्ये आपण एक सांगितलंय की बऱ्याच ठिकाणी तुम्ही सांगितलं की आम्ही त्या गोष्टी करू. याचा अर्थ असा होतो का की आपण या गोष्टी याच्या अगोदर केलेल्या नाही, की खुलासे केले नाही? त्याच्यामध्ये आपण जर असं इथं म्हटलं की पहिलाच आपण खुलासा जो केला त्या खुलासामध्ये सर्व सदस्यांच्या मतांनी पावती नॅशनलाइज बँकेत ठेवण्यास याच कमिटी तयार आहे, ते पुढच्या काही दिवसात करण्यात येईल असं आपण ज्यावेळेस म्हणताय. याचा अर्थ आपण अगोदर त्यांनी जो आरोप आपल्यावरती केला होता तो आरोप आपला मान्य आहे का? मान्य. एकंदरीत बायलॉज मध्ये ज्या गोष्टी दिल्या आहेत की नॅशनलाइज बँक असेल किंवा शेड्यूल बँकमध्ये आपण ती रक्कम ठेवणं गरजेचं होतं, पण तसं न करता आपण जी सबब देत आहे की अगोदरचे जे सदस्य होते ते मागासवर्गीय बँकेत त्यांनी ठेवले होते, परंतु आपण एक जबाबदार आहात, आपण बँक देखील चालवतो, पण त्या ठिकाणी त्या बायलॉजनुसार आपण काय काम केलं? थोडं आम्ही गावाचं हित आणि यात्रेला थोडा फायदा मिळावा यासाठी आपण पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवल्या, पण इथून पुढे आम्ही ती चूक सुधारून नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न. याचं आपण मगाशी केलं, परंतु हे करत असताना गावाचं हित आपण पाहत आहे, आपण सर्वजण त्यासाठीच करत आहोत, परंतु दुसरी एक गोष्ट की आपण कायद्याचा भंग केला असा अर्थ होतो ना? का होतं, गावची यात्रा जर सांभाळायची असेल तर ही जुन्नर शहराची यात्रा आहे, बाकीच्या सगळ्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचे होतात. पण आता धर्मदाय आयुक्ताच्या नियमाप्रमाणे आम्ही इथून पुढे सर्व व्यवहार राष्ट्रीयकृत बँकेतच करणार आहोत, असं सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी नमूद करतो. दुसरं तुम्ही ज्यांनी तुमचे आरोप केले त्यांनी त्यांच्या काळातली जमा 13,56,530 दाखवलेली, आणि आपण रक्कम जमा दाखवत असताना मात्र ती 10,02,747 रुपये दिसते. तर ती तफावत काय? ती जे 2018 साली ते अध्यक्ष असताना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मनोगताने ती शिल्लक त्यावेळेला दाखवलेली आहे, आणि ज्या ज्या वर्षीचा जो अहवाल असतो, कार्य अहवाल, तो त्या वर्षीच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे सेक्रेटरी त्यांनी तो दाखल केलेला असतो. आता तो त्यांनी दाखल केला, तो त्यांना हे करावं, विचारायला पाहिजे. म्हणजे मग आता अनिल डोकरेंनी जो दाखवलेला अहवाल आहे, त्यांनी जी रक्कम जमा दाखवली ती रक्कम जमा तर जास्त दिसते, आणि आपण जी रक्कम दाखवतो ती रक्कम कमी दिसते जमा. नक्की काय मुद्दा असा आहे, 2001 सालापासून जी यात्रा सुरू झाली, पूर्वीच्या कार्यकारिणीचा असा पायंडा होता का यात्रा उत्सव झाल्यानंतर जी काही रक्कम शिल्लक राहील ती पावतीच्या स्वरूपात करण्यात येईल, आणि जो काही खर्च येतो तिकडे दाखवायचा अहवालामध्ये. आणि जर दरवर्षी जर आपण तशी शिल्लक तसा पूर्वीच्या कार्यकारिणीप्रमाणे आमचा तो पायंडा पडला तर आम्ही तसंच पुढं सुरू ठेवलेलं आहे. आपली ती अडचण होते ना, तर त्याच्यामध्ये 6 लाख रुपये आपण त्यात ओपी ठेवून त्या वेळच्यामध्ये, आणि खर्च दाखवला जातो 13 लाखाचा, त्याच्यामध्ये जर एकंदरीत विचार केला तर 1.5 लाखाचा लॉस दिसतो. आम्ही लोक दाखवलं खर्च आणि आपण दाखवलं खर्च, याच्यात तफावत दिसते. म्हणजे बॅलन्स शीट आपण त्यांनी त्याच्यामध्ये जे 2-3 मुद्दे मांडलेले आहेत थोडक्यात पाळणेवाले, ते म्हणतात तेवढे पाळण्याचे पैसे आलेले नाहीत. पैसे वजा करून जो खर्च आहे 13,56,000 समथिंग रक्कम जमा आहे, त्यांनी दाखवलं खर्च काहीतरी 7 लाखांनी काहीतरी आहे, 6 लाखाच्या आपण पावत्या केल्या आहेत, 1,50,000 काहीतरी रक्कम आहे ती आपण नॅशनल बँकेत जमा केली आहे. एकंदर खर्चाच्या रकमेची जर गोळाबेरीज केली, जमा आणि खर्चाची रक्कम याची तफावत पाहता जवळपास 1.5 लाख रुपये यात्रा कमिटीला कमी पडले असं दिसतंय. हे नक्की गडबंगल काय? आणि आपण तरी तर 10 लाखच दाखवतात, ते जमा 13 दाखवतात, मग आपल्यातच ताळमेळ नाही कसं काय होणार? नाही, त्यावेळेस काय झालं, जो आपण अहवाल वर्षामध्ये 10,02,747 रुपयाचा हिशेब दाखल केला, त्या वर्षामध्ये जी काही जादाची रक्कम होती त्या रकमेची आपण पावत्या केल्या, आणि अनिल रोकडे अध्यक्ष असताना त्यांच्या संमतीने त्यांच्याच मिटिंगमध्ये त्यांना ते सगळं हिशेब दाखवून नंतर आम्ही ते पावत्या केलेल्या आहेत.
त्यांची स्वतःची सुद्धा त्या पावतीमध्ये नाव आहे त्यावेळेच्या 956 नंबरची पावती. असे आम्ही त्यावेळेला 50,000चे 12 पावत्या आणि 50,000च्या 10 पावत्या आणि 40,000च्या 3 पावत्या अशा 6,20,000च्या पावत्या आपण त्यावेळेला केलेल्या आहेत. ह्या पावत्या त्यांनी वैयक्तिक केल्या? त्यांनी वैयक्तिक नाही केला, यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांच्या संमतीने ते खालील 13 जणांच्या नावाने ते पावत्या करण्यात आल्या. ह्या पावत्या म्हणजे एफडीच्या झाल्या ना? एफडीच्या. मुद्दा असं आहे की त्यांचा अहवाल तुम्ही पाहिला का? त्यांनी जे काही दिलं ते पाहिलं का तुम्ही? पाहिलं. 13 लाख रुपये त्यांनी जमा दाखवले. दाखवले. आपण 10 लाख दाखवले, 3 लाखाचं काय नक्की? नाही, ते चुकीचं दिलेलं त्यांनी. दिलं चुकीचं आहे ना? चुकीचं आहे. दुसरी गोष्ट ती आपली रजिस्टर संस्था आहे शिवाजी सेवा संस्था. सेवा संस्था. या संस्थेनं असा काही ठराव केला आहे की यात्रा जी भरवली जाईल ती शिवाजी ट्रस्टच्या नावाने भरवली, असा काही आपला ठराव आहे का? शिवाई देवी सेवा संस्था ही धर्मदाय आयुक्ताकडे नोंद केलेली रजिस्टर संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून किंवा त्या संस्थेच्या उद्दिष्टात शिवजयंती उत्सव साजरा करणे, गणेशोत्सव उत्सव साजरा करणे, त्याचप्रमाणे दहीहंडी उत्सव साजरा करणे, त्याचप्रमाणे एखादी शाळा किंवा कॉलेज त्यासाठी काढणे, यासाठी सुद्धा त्यांनी त्या उद्दिष्टांमध्ये त्यातलाच एक भाग म्हणून आपण शिवाई देवी सेवा संस्थेच्या अंडरमध्ये शिवाई देवी यात्रा कमिटी उत्सव हा साजरा करतो. एकंदरीत मागाशी तुम्ही सहकारी संस्थांमध्ये ठेवी ठेवल्या असं म्हणतात, परंतु व्याजदर जास्त मिळण्याची काळजी आपण घेतात, परंतु 2025 हिशोब अजूनही आला नाही. तो आला तर मग ती रक्कम जर ठेवली तर अजून तो फायदा होईल ना, असं काय असेल? आता काय झालं सर का, हे 2025 यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने आपल्याला एक प्रोग्राम घ्यायचा होता जुन्नर शहरातील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन, आणि 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जुन्नर शहर शिवाई देवी यात्रा कमिटीची एक स्मरणिका आपल्याला काढायची होती का जुन्नर शहरातील ज्या ज्या नागरिकांनी यात्रेसाठी आपलं त्याग केला, त्यावेळेला मेहनत घेतली, दिवस रात्र फिरले, त्याच्यामध्ये जुन्नर शहर हे 18 पगड जातीचं गाव आहे, 12 बलुतेदार लोक इथं राहतात. या सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला एक काम करायचं असतं, आणि हे काम करत असताना यात्रा कमिटीच्या सुरुवातीला आज जवळजवळ पुराणिकने वाचून दाखवली 21 सदस्य आमच्यातून आज ठिकाणी निघून गेले, ते आज हयात नाहीत, परंतु त्यांनी ते गेलेल्या त्यागाचं, आणि त्याच्यानंतर आत्तासुद्धा काही सदस्य निवृत्त झाले आमच्यातले, काही येत नाही, ते सुद्धा यांच्या मोलाच्या योगदानामुळं आज आपण इथं ठिकाणी बसू शकलो. आणि त्या सदस्यांच्या सगळ्यांच्या सांगण्यानुसार किंवा गावातील काही प्रतिष्ठित नागरिक ज्यांचं दरवर्षी यात्रेला सहकार्य असतं का, बोले 25 वर्ष यात्रेला पूर्ण होत आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही या यात्रेची आठवण म्हणून एक स्मरणिका काढावी, आणि त्या स्मरणिकेमध्ये तुम्ही आत्तापर्यंत केलेले कार्यक्रम, त्याचप्रमाणे जे काही आपण उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमाची माहिती त्याच्यामध्ये असावी, आणि कोणी कोणी यात्रेसाठी त्यावेळेला वेळ दिला, त्याग केला, त्यांचे एक यादी असावी. मग भावी पिढीला आपल्याला मग करायला लागेल की आमचे काका होते, आमचे वडील यात्रेमध्ये होते, त्याची एक माहिती व्हावी म्हणून एक प्रोग्राम आम्ही स्मरणिकेचा कार्यक्रम घेणार होतो यात्रा झाल्यानंतर. पण तो दरम्यानच्या काळात आमचे संस्थापक अध्यक्ष शंभू काका गाजरे यांचे छोटेसे 2 ऑपरेशन झालेत. त्यांच्या ऑपरेशनमुळे यात्रा कमिटीला मीटिंग घेण्यासाठी सुद्धा थोडा वेळ लागला, आणि आत्तासुद्धा थोडा आम्हाला 8 दिवस पत्रकार बंधू आमचे सगळे वाट पाहत होते का तुम्ही आम्हाला कधी उत्तर देणार, परंतु काका इथं आले नसल्यामुळे मला काकांशी चर्चा करता आली नाही, त्याच्यामुळे थोडा आपल्याला डिले झाला मीटिंगला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो. शिवाई देवी सेवा संस्था अंतर्गत शिवाई देवी यात्रा कमिटी चालली, बरोबर? होय. जेव्हा बायलाच तयार झाले तिथे संस्था रजिस्टर झाली 15ला, बरोबर? मग त्यामध्ये तुम्ही त्या बायलामध्ये असं म्हणलंय का की या अंतर्गत चालणारी शिवाई देवी यात्रा कमिटीचे अकाउंट्स हे जास्त व्याज परतावा मिळेल अशा संस्थांमध्ये ठेवण्यात आहे, असं काय बायलाजमध्ये आहे? नाही, बायलॉजमध्ये नाही तसं. बायलाजमध्ये जर नसेल तर मग तुम्ही म्हणता की परंपरेने चालत आलं त्याच पद्धतीने नाही. त्यावेळेला काय झालं, ते रजिस्टर संस्था झाल्यानंतर आमच्या कमिटीने ठराव केला का जुन्नर शहरातील पतसंस्था यात्रा कमिटीला प्रत्येक वर्षी सहकार्य करत असतात, तर एक जुन्नर शहराच्या दृष्टीने आपल्या शहरातील जे पतसंस्था आहे त्याच्यामध्ये ठेवण्यात याव्या अशा सर्व कमिटीच्या वतीचं ठराव मांडण्यात आला, त्याला एकमत झालं म्हणून म्हटलं. त्या अंतर्गत ही कमिटी चालवली जाते बायलाच्या अंतर्गत, म्हणजे शिवाई देवी सेवा संस्थांच्या. त्याच्यामध्ये तसा जर प्रोव्हिजन नसेल तर मग
फक्त ही डोळ्यासमोर घेऊन आपण अशा पद्धतीने करू हे योग्य आहे? नाही, आता बायलॉजच्या हिशोबाने ते योग्य नाही, परंतु आमची आत्तापर्यंतची जी चूक आम्ही सुधारून इथून पुढे आम्ही सर्व आमचे व्यवहार आणि ठेवी राष्ट्रीयकृत बँकेच्या मार्फतच करू. हे गणित विचारलं जातं सार्वजनिक पैशाचा वापर सार्वजनिक विकासासाठी संस्था असेल किंवा व्यवस्था असेल तर एक प्रश्न गावाचा प्रश्न ह्या सुधारले जातात. हो, निश्चितच सुधारणा होणार याच्यामध्ये. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे, यात्रेची शिल्लक एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे, तर मग ही वैयक्तिक नावांवर का ठेवली जाते? यात्रेची जी शिल्लक असते ती यात्रा कमिटीचे सदस्यांच्या पूर्वीच्या सदस्यांनी वैयक्तिक नाव ठेवली. त्याची नंतर आम्ही सुद्धा 2-4 ठिकाणी त्या वैयक्तिक नाव ठेवलं, पण तो आता गेली 3-4 वर्ष झाले आम्ही यात्रा कमिटीच्या नावानेच सगळे पाचवा करतो, वैयक्तिक कुणाच्याही नावावर करत नाही. आणि समजा त्यावेळेला जरी केल्या असतील तर त्या फक्त नावावर आहेत आणि त्याचे खाते चालविण्याचे अधिकार अध्यक्ष व सेक्रेटरी यांनाच आहे. या दोघांपैकीच फक्त कोणाला पैसे काढता येतात. आता त्यांनी एखाद्याने विरोध केला किंवा मीच ठेवली स्वतः वैयक्तिक, ते जे पावते आहेत त्यांना रिटर्न देणार नाही, ते जे पावते आहेत ते सगळे यात्रा कमिटीच्या ताब्यात आहेत. सह्यांचे अधिकार सुद्धा यात्रा कमिटीलाच आहेत. कमिटीच्या काही सदस्यांनी त्यावेळेला असा हे केला किंवा ठराविक 2 जणांच्याच नावावर पावत्या ठेवायच्या आहेत का, मग आम्ही काय असेच आहेत का. त्याच्यामुळे त्यावेळेला असं निर्णय झाला का बा दरवेळेला जी कार्यकारिणी असेल त्या कार्यकारिणीच्या याच्यावरती आम्ही त्यावेळेला पावत्या ठेवू. त्याच मुद्द्यावर विनायक गोसावींनी आक्षेप घेतला का की त्यांनी माझ्या नावावर पावत्या ठेवलेल्या आहेत, मला माहिती नाही, माझं खातं सुद्धा त्या बँकेत नाही, आणि ते परस्पर माझ्या नावावर सही वापरून त्यांनी काढलं. श्री विनायक जनार्दन गोसावी यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष, त्यावेळेला त्यांना यात्रा कमिटीमध्ये घेतले. अध्यक्ष करण्यापूर्वी सुद्धा विनायक गोसावी एक चांगला होतकरू कार्यकर्ता आहे आणि हे जे त्यांनी आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. त्या ज्या पावत्या आहेत त्यांनी पतसंस्थेमध्ये स्वतः येऊन स्वतःचा आधार कार्ड आणि फोटो देऊन स्वतःच्या सहीने त्यावेळेला पावत्या केल्या. ते सुद्धा 1-2 नाही तर तब्बल 40,000च्या 6 पावत्या त्यांनी केल्या, म्हणजे 2,40,000च्या. आणि विड्रॉल सुद्धा त्यांनी स्वतः येऊन केल्या. त्याच्याकडं आपला त्याचे सहीनिशी आपल्याकडे पुरावे, तुम्ही केव्हाही सांगाल त्यावेळेला मी तुम्हाला ते उपलब्ध करून देईल. आणि जो विनायक गोसावीने आरोप केला हा पूर्णपणे चुकीचा आहे. वाटल्यास तुम्ही आत्ताही त्याला विचारून घ्या. आपण जे FD केलेले आहेत त्या FD करण्यासाठी FD या सहकारी संस्थेमध्ये करायच्या किंवा काही यासोबतचा काही आपण ठराव केलेला आहे का? सुरुवातीला जे FD झाल्या ते पतसंस्थेतच झाल्या 2001 ते 2013 पर्यंत. त्यावेळेला मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था आणि वल्लभ नागरी सहकारी पतसंस्था, शिवाई नागरी सहकारी पतसंस्था स्थापन झाल्यानंतर पुढील ठेवी शिवाई नागरी पतसंस्था ठेवण्यात आल्या. असं काही आपण ठराव केला होता का? आपली ज्यावेळेस रजिस्टर संस्था आहे तर त्या रजिस्टर संस्थेमध्ये असं जर आपण काही बदल करणार असतो तर ठराव करणं गरजेचं असतं. असं काही आपण ठराव करून हे ठरवलं की आपण अशा पद्धतीनं FD ठेवायच्या? ज्यावेळेस यात्रेचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण सगळे वसुली वगैरे झाल्यानंतर मीटिंग घेत असतो आणि मीटिंगमध्ये जी काही शिल्लक रक्कम राहिली असेल ती रक्कम या ठिकाणी ठेवावी, त्या ठिकाणी आपण असा ठराव करत असतो कोणाच्या नावाने ठेवावी. ठरावाच्या प्रती आपल्याकडे उपलब्ध आहेत? उपलब्ध आत्ता नाही आहे, पण आम्ही देऊ शकतो तुम्हाला. खूप सर, शिवाई पतसंस्था, शिवाई यात्रा कमिटी आणि शिवाई देवी सेवा संस्था यांचं नेमकं काय रिलेशन आहे? शिवाई देवी यात्रा कमिटी सुरुवातीला रजिस्टर न करण्याच्या अगोदर शिवाई देवी यात्रा कमिटी हे नाव आहे आणि शिवाई देवी सेवा संस्था ही नंतर रजिस्टर करण्यात आलेली 2015 साली. तर शिवाई देवी सेवा संस्थेच्या अंतर्गत आपण शिवाई देवी यात्रा कमिटी हा उत्सव, शिवाई देवी यात्रा उत्सव साजरा करतो. आणि शिवाई नागरी सहकारी पतसंस्था अशी एका मी जवळजवळ 2001 सालापासून शिवाई मातेची सेवा करतो. आणि शिवाई मातेची सेवा करत असताना आज शिवजन्मभूमीचा मी पुत्र आहे, त्याचा मला फार नितांत अभिमान आहे. आणि त्याच शिवाई मातेच्या नावाने मी माझी शिवाई नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली आणि मी स्वतः त्याचा संस्थापक आहे.
शिवाई देवी यात्रा सेवा संस्था आणि कमिटीचा अध्यक्ष वेगळा असतो. दरवर्षी कमिटीचा अध्यक्ष बदलतो. तुम्ही तर आहेत सध्या अध्यक्ष आहात. हे जे व्यवहार चालतात ते तुमच्या सैनी चालतात की अध्यक्षाच्या सैनी चालतात? आम्ही जसा दरवर्षी ठराव करतो यात्रा चालवण्याचे खाते चालवण्याचे अधिकार त्या 2 जणांना देत असतो. ते व्यवहार सगळे त्या काळातला जो अध्यक्ष असतो त्या सैनीचा असतो. त्यांच्या सैन्य असतात. हे त्यांना मान्य नाही. मागच्या वेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यांचं म्हणणं असं आहे की बोलवल्यानंतर हिशोब केला जातो. ज्यावेळेस देणे दिली जातात त्या आम्हाला कुठे विचारत घेतलं जात नाही. ज्यावेळेस यात्राचे कार्यक्रम ठरवतात त्यावेळेस श्याम खोत एकटा जात नाही. कमिटीच्या सर्व सदस्यांना घेऊन आम्ही बरोबर त्या ठिकाणी कार्यक्रम ठरवत असतो. जे काही ॲडव्हान्स वगैरे इशारा द्यायचा असतो ते सुद्धा त्यांनी हे केलेला असतो. शिवाय करारनामासुद्धा अध्यक्षाच्या सहीनेच त्या ठिकाणी केलेला असतो. अध्यक्ष व त्यांची कार्यकारिणी, कार्याध्यक्ष असेल किंवा उपाध्यक्ष असेल त्यांच्या सहीने त्यावेळेला जे काही लोकनाट्याचे कार्यक्रम असतील किंवा तुमचे विविध गुणदर्शनाचे समजा सांस्कृतिक कार्यक्रम असतील सुद्धा साधारणतः शाहिरी विठ्ठलजी उमाप, एकदा आपण डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचा सुद्धा कार्यक्रम त्यावेळेला शंभूराजे आणला होता आणि आनंद शिंदेंचा बी कार्यक्रम होता. त्यावेळेला आनंद शिंदेचा कार्यक्रम ठरवला. त्यावेळेला त्याच वेळेचे तत्कालीन अध्यक्ष अनिल रोकडे अध्यक्ष होते. ते स्वतः त्या वेळेला कार्यक्रमाला गेले. 25,000 रुपये त्यांना ॲडव्हान्स दिला आणि त्यांच्या सैनी त्यावेळेला त्यांनी एक कार्यक्रम ठरवला. अजून त्यांचं असं म्हणणं आहे की जे पाळणे जे येतात याचं जे रक्कम घेतली जाते ठराविक रक्कम ती देतात तर ती रक्कम नेहमी गुलदस्त्यामध्ये असते. हे माहीत नसतं कोणाला. मग ती रक्कम हिशोबात धरली जाते नाही जाते याच्याबद्दल काय सांगणार? यात्रा म्हणणं आहे काही रक्कम पुढे दिसत नाही. यात्रा झाल्यानंतर जे हिशेब केलं जातं आणि जी काही शिल्लक राहती किंवा कधी कधी राहत बी नाही. यात्रा पाळण्याची जी रक्कम आहे ही फक्त 2-3 वर्षापासून वाढली. यात्राची सुरुवातीला जेव्हा यात्रा स्थापन झाली त्यावेळेला 3,000 रुपये सुरुवात झाली. मी अध्यक्ष होतो त्यावेळेला 21,000 रुपये पाळण्यावाल्याची वर्गणी होती. आणि आत्ता जे 2-3 वर्ष झाले पाळण्यावाल्याची ह्याच वर्षी फक्त 4 दिवस आपण कार्यक्रम केला. म्हणजे यात्रा उत्सव 4 दिवसाचं आयोजन केलं. खर्च जास्त होता म्हणून ह्या वर्षी 7 लाख रुपये त्यांनी आपल्याला दिले आणि 2.5 लाख रुपये त्यांनी शाळेला दिले. आणि बाकीचा जो काही खर्च वगैरे असतो तो करतो का प्रशासकीय वगैरे आणि बाकीचा जो काही तिथला खर्च असतो तो आपल्याला करावा लागतो. समजा तिथं लेवल करणे, पाणी वगैरे मारणे किंवा तिथलं खड्डे असेल JCBचं काम ते सगळं आपण करत असतो यात्रा कमिटीच्या वतीने. आलेली रक्कम आपण कुठे दाखवतो? पाळण्यावाल्यांची आलेली रक्कम आपण कुठे दाखवतो? आपण जमा खर्च झाल्यानंतर त्याच्यामध्ये दाखवतो आणि ते पावतीमध्ये ॲड करतो. त्याच्या पावत्या आपल्याकडे आहेत आहेत ना, त्या समजा भविष्यात दाखवल्यानंतर आपल्याला मिळतील. हो, शिवाय देवी सेवा संस्था ट्रस्ट तुम्ही स्थापन केली त्याच्या बायलॉजमध्ये असं आहे का मग तुम्ही ताम्रपट घेतला आहे तर तुम्हाला 10 वर्ष झाले कार्यकारिणी बदलायला आली असं काही तरतूद आहे का बाबा? जो सुरुवातीला जे फाउंडर मेंबर असतील तेच तर आहेत. शिवाय देवी सेवा संस्था या नावाने रजिस्टर संस्था स्थापन करण्यात आली धर्मदाय आयुक्तालयामध्ये. परंतु 2015 साली रजिस्ट्रेशन केलं आणि 2016 साली त्याची मान्यता आली. 2021पर्यंत त्याची मुदत होती. परंतु दरम्यानच्या काळात आमचे संस्थापक सदस्य ॲडव्होकेट कैलासवासी ज्ञानेश्वर रामदास सूर्यवंशी साहेब यांचं 2017 साली निधन झालं आणि अजून एक सदस्य यांचं त्यावेळेला निधन झालं. त्यामुळे आपण त्यांचा चेंज रिपोर्ट त्या ठिकाणी मृत्यूचे दाखले वेळेवर न मिळाल्यामुळे आपण चेंज रिपोर्ट दाखवू शकलो नाही आणि 21ला कोरोना असल्यामुळं निवडणूक घेऊ शकलो नाही आणि त्या काळामध्ये जवळजवळ 3 वर्ष धर्मदाय आयुक्तालयाची वेबसाईट बंद होती. आम्ही वारंवार प्रयत्न केला, त्याच्यावर सगळं प्रोग्राम टाकला पण ते आम्हाला ऑफलाईन सबमिट केले. ऑफलाईन सबमिट केलं ना. धर्मदाय आयुक्तालयाकडे दरवर्षी आपण ऑडिट करून रिपोर्ट देत असतो दरवर्षी. तर त्यांची ह्या अशा अनागोंदी जमा खर्चाला मान्यता आहे नाही. ते वेबसाईट जर लागोपाठ 3 वर्ष तुम्ही जर धर्मदाय आयुक्तालयाकडे जर जमा खर्च सादर केला नाही तर तुमचा जो रजिस्ट्रेशनचा नंबर असतो तो कोड ते बाजूला ठेवतात. आपलं रजिस्ट्रेशन कुठे होते? हां, नाही त्यावेळेला 3 वर्षापुरतं ते बाजूला ठेवतात आणि आता आपल्याला 26पर्यंत मुदत आहे. तर 26च्या आतपर्यंत आपण ते सगळं हिशेब आत्तापर्यंत जे काही हिशेब आहे सर्व देऊन चेंज रिपोर्ट वगैरे देऊन ते करणार आहोत. त्यासाठी आपण एक COची नेमणूक सुद्धा केलेली आहे. चेंज रिपोर्ट तुम्ही दिलाय का द्यायचा आहे का काय? चेंज रिपोर्ट द्यायचा आहे अजून, कारण जे काही आमचे दिवंगत सदस्य आहेत
काही आता काही नवीन जे काही प्रतिष्ठित नागरिक आहे लोक त्यांना घेऊन आपण त्यावेळेला करणार. त्याचं नेमकं बायलाच काय सभासद कोणाला करायचे आणि तुमचे ॲक्च्युली आता सभासद किती? आता आमचे ट्रस्टचे सभासद आहेत 17 आणि यात्रा कमिटीचे सदस्य 25-30 आहेत. फक्त 17 ट्रस्टचे 17 आहेत. तो वाढवणार की नाही? वाढवणार ना. ज्यावेळेला आम्ही ट्रस्ट स्थापन केली त्यावेळेला तेवढीच लोक काम करत होती. तुम्ही चेंज रिपोर्ट दिलं नाही असं म्हणते का? दिलं आहे? नाही दिला. दिलं नाही. त्यामुळे असे थोडे सरांनी प्रश्न विचारला होता. ट्रकच्या बायलाजमध्ये क्लिअर कट आहे की पैसे राष्ट्रीयकृत बँकेतच ठेवले पाहिजे. मग असं असतानाही तुम्ही स्वतःच्या पतसंस्थेमध्ये जास्त इतर पतसंस्थांमध्ये रक्कम कमी ठेवल्या. दुसरी गोष्ट एकाच्या नावाने FD करायची, ते पैसे तुम्हीच काढून घ्यायचे, हे सगळं नियम बाह्य असं वाटत नाही? आम्ही ज्या पावत्या ठेवलेल्या आहेत सुरुवातीला वल्लभ नागरी पतसंस्थेमध्ये ठेवल्या, त्याच्यानंतर मागासवर्गीमध्ये आणि शिवाई पतसंस्थेमध्ये. परंतु या ज्या पावत्या आहेत या पावत्या ठेवल्यानंतर आम्ही फक्त रिन्यू करत चाललो आहे. कुठलेही पैसे आम्ही काढलेले नाहीत. त्याच नावाने केली की वेगळ्या नावाने? त्याच नावाने केलेले आहेत. कसं तुम्ही आता मला आणि खुलासा केलाय? नाही, त्याच नावाने केल्या आणि ज्या काही नंतरच्या पावत्या शिवाई देवी सेवा यात्रा कमिटीच्या नावाने केल्या. सर तुम्ही 6 नंबरचा खुलासा केलाय. अनिल शिवाजी रोकडे यांच्या नावाने FD पावती 956 ही असून अनिल शिवाजीराव रोकडे हे यात्रा सोडून गेल्यावर सदर पावती मोडून त्याच दिवशी ती श्रीधर हरिभाऊ कानिटकर यांच्या नावे केली आहे. त्यांच्या संमतीशिवाय ती पावती कशी मोडली? अनिल शिवाजीराव रोकडे यांच्या नावाने ठेव पावती होती त्याला 956 नंबरची. परंतु गेली 7-8 वर्षे ते यात्रा कमिटीमध्ये येत नाहीत. फक्त वर्गणी आपली कोणाच्या तरी मार्फत पाठवून देतात. शिवाई देवी यात्रा कमिटी ही गावची यात्रा आहे. गावातील कुठलाही नागरिक असू द्या आपल्याला त्याची पाठवलेली देणगी या ठिकाणी घेण्यात येते आणि त्यांना त्याप्रमाणे पावती देण्यात येते. परंतु ते कार्य करीत असताना माजी अध्यक्ष त्यांनी त्या अध्यक्षपद भूषवलं, परंतु त्यांनी त्यावेळेला जे यात्रा सोडून गेले ते परत आले नाही. त्यांना आम्ही वारंवार फोन केले का तुम्ही ही गावची यात्रा आहे, आपला काय कोणाचा वैयक्तिक वाद नाही किंवा घरगुती नाही, आपण एकत्र कशासाठी आलोय? देवीसाठी आलेलो आहेत. हे देवीला बघून आपण या ठिकाणी एकत्र यावे अशी मी त्यांना वारंवार विनंती केली, परंतु ते येऊ शकलेले नाहीत. आणि जी पावती त्यांच्या नावावर होती त्यावेळेला कमिटीमध्ये असा ठराव झाला का बा आता हे यात्रेत येत नाही, तर त्यांची पावती आपले सदस्य यात्रा कमिटीचे श्रीधर हरिभाऊ कानिटकर यांच्या नावाने ज्या दिवशी पावती मोडली त्याच दिवशी त्यांच्या नावाने करण्यात आली. तुमची जी पतसंस्था आहे ती नियम निबंधक यांच्या सहाय्यक निबंधक हो. मग त्यांच्याकडे असा काही नियम तुमचा आहे का की बाबा ठेवायची रक्कम एकाच्या नावाने आणि काढून घ्यायची दुसऱ्यानेच? मग ते पतसंस्थेच्या ऑडिटमध्ये काही शेरे आले नाही, कारण खाते चालविणारी जी सही असते ही वेगळी असते आणि नाव वेगळं असतं. तर समजा आमचं म्हणणं त्याचे खातं चालवण्याचा अधिकार हा तुम्ही तुमच्याकडे घेतलाय, याचा काही तुम्ही ठराव केलेला आहे का? नाही, जे दुसरे पावते ठेवतात त्याचा खाते चालवायचा अधिकार आमच्याकडे आहे असा नियम एक ठराव केलेला आहे. तुम्ही ठरवणार कोण ना? तुमची जर धर्मदाय आयुक्त संस्था रजिस्टर झाली त्याच्या अंतर्गत तुम्ही बैलगाडा स्पर्धा भरवताय, त्यांच्या चुकांना तुम्ही नावं ठेवताय की संजय वराडे, जगताप कोंडू, गाजरे वगैरे यांनी काहीतरी बाबा यात्रा भरवली नाही बैलगाड्याची. पण मग तुमच्याकडनं चुका झाल्या हे काही चुका नाही, त्यांच्या झाल्या चुका नाही. धर्मदाय आयुक्ताच्या नियमाप्रमाणे आपण त्यावेळेला नॅशनलाइज बँकेत पावत्या ठेवायला पाहिजे ही आमची चूक आहे. आणि दुसरं असं का जे दुसऱ्यांच्या नावावर इतर सदस्यांच्या नावाने त्याच्यानंतर आम्ही ती चूक सुधारली. आता सध्या आम्ही 3-4 वर्ष झाले शिवाई देवी यात्रा कमिटीच्या नावानेच पावत्या करत आहोत, संस्थेच्याच नावाने. संस्थेच्याच नावाने. आता परवा शरदत्ता सोनवणे असं म्हणाले की शिवाई यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव, छत्रपती शिवाजी महाराज किंवा शिवाई मातेच्या हे सगळ्या तुमच्या अंतर्गत कलहामुळे थोडंसं बदनामी पण झाली. तुम्ही एकत्र बसून चर्चेने विषय सोडवणार भविष्यकाळात? भविष्यकाळात नाही साहेब, आत्ता सुद्धा आमची तयारी होती. त्यांनी हा सगळं जो उहापोह केला तर आमच्या समजा माझ्याशी नाही बोलणं होतं, आमच्या कमिटीतल्या काही सदस्यांची त्यांनी चर्चा केली असती का नाही आपल्याला बसायचंय, माझी कुठं काय काय म्हणजे मला जे काय अडचणी आहेत त्याचा त्यांनी खुलासा करावा, त्यांचं सगळं त्यांच्या पुढं मांडलं असतं आणि आपण एकत्र बसून ही गावची जी शिवजन्मभूमीची बदनामी होती ती आपण थांबवली असती. आणि आता सुद्धा गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत का जे यात्रेला दरवर्षी सहकार्य करतात, या सर्व लोकांना एकत्र घेऊन त्यांची एक कोर कमिटी बनवून
सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाने आपण या ठिकाणी या यात्रेचा कारभार सुरळीतपणे चालू अशी ग्वाही मी यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांना असं पण विचारलं की बाबा तुम्ही हा विषय चर्चेने का सोडवला नाही. ते म्हणाले मी तुमच्याशी अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्यांना असं निग्लेक्ट केलं. माझ्याशी एकदाही बोललेलं नाही, उलट एकदाही नाही. जेव्हा ते अध्यक्ष होते 3 वर्ष, ते माझ्याशी दिवसभर जवळजवळ आमची 3 वेळा चर्चा व्हायची. 3 वेळेला सकाळ संध्याकाळ दुपार माझ्याकडे ते मेडिकलवर असायचे. माझा वाढदिवससुद्धा त्यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर ठेवला. त्यावेळेला 1 रुपया माझ्याकडून न घेता 200-250 लोकांना जेवण सुद्धा दिलं. एवढी मैत्री चांगली असताना नेमकं फिसकटलं कुठं? त्यांच्या मर्जीतला अध्यक्ष त्यावेळेला झाला नाही म्हणून, बाकी दुसरं काही नाही. माझा पैशाचा व्यवहार नाही किंवा कसलाच नाही. मी त्यांच्यावर कधी टीका केलेली नाही. मी आणि ते जवळजवळ वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये एकत्रित काम केलं. त्यांनी कष्टातून हे केलं, मी सुद्धा कष्टातून हे करतो. तुम्ही ते सगळे पाहतायत. मी विघ्नर सहकारी साखर कारखान्यामध्ये सुद्धा 31 रुपये रोजाने 3 वर्ष काम केलंय. वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 2.5 वर्ष 500 रुपये पगारावर काम केलंय. आणि गेली 18 वर्ष मी विश्वकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेत दैनंदिन ठेव प्रतिनिधी काम केलं. आणि आता माझ्या स्वतःच्या पतसंस्थेमध्ये तरी माझ्या मिसेसच्या नावाने दैनंदिन ठेव प्रतिनिधीमधून काम करतो. त्यानंतर कायदेशीर देयकाचे भाग वेगळा आहे. भविष्यकाळात तुमचे सगळे एकत्र तुम्ही दोघे येऊ शकता? हो, येणार. त्यांनी शेवटचे जे 7-8 मुद्दे सांगितले होते की काय काय करायला हवं, यात्रा कमिटीमध्ये जे घडलेलं आहे त्या ज्या सगळ्या चुका त्यांनी दाखवल्या त्यांच्या पद्धतीनं, तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आणि त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण तयार आहात. हो, यात्रा कमिटी सर्व सदस्य, गावातील काही सगळे नागरिक, रजिस्टर सदस्यांमध्ये काही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित नाही. दिसत नाही. त्याच्यातले 2-4 सदस्य गावाला गेलेले आहेत. त्यांना सगळ्यांना फोन केले होते मी अगोदर, पण ते उपलब्ध राहू शकले नाही. आणि इथून पुढचे जे काही कमिटी आपल्याला चेंज रिपोर्ट करायचं आहे त्याच्यातले काही सदस्य, प्रतिष्ठित नागरिक वगैरे यांना घेऊन आपण त्याच्यामध्ये समतोल साधला नाही. त्यातला प्रश्न चेंज रिपोर्टचा विषय काढला म्हणून 2017 साली ॲडव्होकेट सूर्यवंशी वारले असं आपण म्हटलं आणि 2021 साली आपली कार्यकारिणी संपणार होती असं आपण सांगितलं. परंतु कागदपत्र त्यांच्याकडे राहिली असे आपण म्हणताय. मग जर कागदपत्र त्यांच्याकडे राहील तर मग आता आपण चेंज रिपोर्ट कसं सादर करणार, काय करणार? आता आपण कागदपत्र त्यांच्याकडून आणली सगळी त्यावेळेला, कारण आपल्याला माहिती नव्हती. नंतर तफावत वाटत नाही आपल्यावर तफावत वाटत नाही का? काय झालं, 2017 साली सूर्यवंशी साहेब गेले. त्याच्यानंतर आपण ज्यांच्याकडे ते सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली होती त्यांचंही त्यामध्ये निधन झालं. आणि दरम्यानच्या काळात कोरोना, 2 वर्ष कोरोना चालला, त्याच्यामुळे ते आपण दाखल करू शकलो नाही तिथं. आपण इथून माझं जे बिलं अदा करत होतो ते रोख स्वरूपात देत होतो, बिलं चेक नाही देण्यात येत. काही बिलं आपण रोख स्वरूपात दिलेली आहेत आणि काही चेक नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की पावती रूपाने जे आपल्याकडे वर्गणी गोळा होते त्याच्यामध्ये पारदर्शकता दिसत नाही. कारण जेव्हा अहवाल मांडला जातो तेव्हा कुणी किती रकमेची पावती दिली त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये नसतो. त्यामुळे त्याच्यामध्ये जी पारदर्शकता दिसत नाही की पावती रूपाने किती रक्कम गोळा केली जाते. त्यामुळे जी बिलं दिली जातात आपल्याला याच्यामध्ये असं काही तफावत आहे. आपण दरवर्षी जी यात्रेची वर्गणी गोळा करत असतो त्या प्रत्येक पावतीची नोंद आपण एका रजिस्टरमध्ये करत असतो. का पावती पुस्तक क्रमांक 1 त्याच्यामध्ये 50 पावत्या असतात. त्या 50 पावत्याचा हिशेब असतो. असे दरवर्षीप्रमाणे आपण ते करत असतो. आणि जे काही बिलं देत असतो आपण, समजा किरकोळ बिलं असेल, चित्ररथ वगैरे, ट्रॅक्टर ट्रॉली यांचे जे बिलं आहेत आपण ते रोख स्वरूपात देत असतो. त्यांच्या व्हाउचरवर सह्या घेऊन त्यांची बिलं घेऊन, आणि जे मोठ्या रकमा असतील ते जनता सहकारी बँकेच्या वतीने आपण त्यांना चेक देत असतो. सर, तुमच्याकडे ₹1,00,00,000 शिल्लक आहे. एवढं शिल्लक असताना दरवर्षी तुम्ही पैसे गोळा करता, काय भविष्यकाळात काय प्लॅन? वाणी साहेब, अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलाय. जुन्नर शहर शिवाईदेवी यात्रा कमिटी जुन्नर शहरामध्ये 2001 सालापासून साजरी करत असताना एक तालुक्याचं ठिकाण आहे, शिवजन्मभूमीचं गाव आहे. पण जुन्नर शहरामध्ये पाहिलं तर तसं कुठल्याही प्रकारची सेवा नाही. एखाद्या पेशंटला जर काही अचानक काही गडबड हे झाली तर डायरेक्ट पुण्याला न्यावं लागतो. आणि पुण्याला न्यायच्या अगोदरच त्याच्या आसपासच काहीतरी दुर्घटना घडते. तर आमच्या मनात आलं सर्व कमिटीच्या का आपण एक काहीतरी यात्रा कमिटीच्या वतीने एखादं हॉस्पिटल किंवा उभारावं. त्या दृष्टीने आपण हे सगळं या ठिकाणी रकमेची हे केलेली आहे. साहेब, आपल्याकडे एवढी मोठी शिल्लक असताना आपण तारण कर्ज का घेतो? तारण कर्ज आपण कधीच घेतलं नाही. फक्त कोरोनाच्या काळात 2 वर्ष वर्गणी झाली नाही.
सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पूरग्रस्तांना ज्या आपण जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलेले आहे, त्याचप्रमाणे नगरपालिकेतील जे स्वच्छता कर्मचारी आहे त्यांना सुद्धा आपण त्यावेळेला किराणाचे किट आणि फूड पॅकेट्स वाटप केलेले आहे. तर त्यावेळेला आपल्याला ते तारण कर्ज घ्यावं लागलं. प्रश्न सरळ आहे, तुमच्याकडे खिशात पैसे असताना दुसऱ्याकडनं नाही, त्याच्या पावत्या केलेल्या आहेत आपण. तुम्ही एखादी शिल्लक- करू शकत होते. शिल्लक नाही आपण ठेवत. व्याज जास्त काय होतं त्यावेळेला काय वाटलं की बा आता हे तारण कर्ज काढल्या पुढच्या याच्यात आपण भरून टाकू. पण एकीकडे सांगताय की शिवाजी यात्रेचा फायदा म्हणून आपण सहकारी संस्थेमध्ये पावत्या ठेवताय की जेणेकरून व्याज जास्त मिळावं, आणि दुसरीकडे आपण असं उत्तर देत आहे तिथे जर पावतीवरती ज्यावेळेस आपण नोंद करतो, तर तुम्ही पतसंस्थेमध्ये हात चालवत आहे तिथे मग व्याज दर जास्त जातो. ही अशी दाखवत का ते जे पावतीवर त्यावेळेला लोन घेतलं जातं ना, ते तात्पुरत्या स्वरूपाचं असतं ते आपण भरतो. पण त्याला काय होतं 2 वर्ष वर्गणीत नव्हती, साहेब? 2 वर्ष आणि थोडी जर रक्कम असेल ना, 2 वर्ष वर्ग नाही, 2 वर्षाचं व्याज जाणार आहे तुम्हाला. एफडी मध्ये मिळणारं व्याज आणि असं व्याज हे जास्त होतं तुमचं ना. मग ती एफडी मोडून जर आपण केलं असतं, आपलं काम चांगलं आहे, ते अनेक संस्थांनाच मदत केली आहे, तसं केलं चाललं नसतं का? त्यावेळेला सर्व सदस्यांनी सांगितलं का एफडी नका मोडू, एफडीवर तारण घ्या. असं काही ठराव केला आपण परत? हो, त्यावेळेला केलेला होता. प्रत्येक गोष्ट आपल्याला ठरावाची महत्वाची असते. हो, आम्ही त्या मागे त्यावेळेला ठराव करूनच आपण त्यावेळेला रक्कम काढली. तुम्ही आता ट्रस्टचे अध्यक्ष आहात, आता पुन्हा तुम्हीच का बदलला? हे सर्व यात्रा कमिटीचे सर्व सदस्य ठरवतील. यात्रा कमिटी सदस्यांचा काय संबंध? शिवाय देवी सेवा संस्थेचे ट्रस्टचे सभासद आहेत, ते 17 जण ठरवतील. लोकांनाच निवडायचा अधिकार आहे. त्या सर्व 17 सदस्यांच्या सहमतीने. तुमची स्वतःची काय इच्छा परत तुम्हालाच व्हायचं? जरी मी शिवाई देवी सेवा संस्थेचा अध्यक्ष जरी नसलो किंवा राहणार नसलो, तरी मी शिवाई मातेची सेवा अविरतपणे करत राहणार. आमच्या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर द्या ना, कारण आपण या ठिकाणी काय म्हटलं, यात्रेला पूर्णपणे मार्गदर्शन व सहकार्य करणारे नागरिक यांची कोर कमिटी नेमून जे निर्णय कोर कमिटी घेईल ते सर्वांना मान्य असेल. माझ्या साहेबांचा प्रश्न तुम्हाला विचारलाय, तुम्हालाच अध्यक्ष राहायचं का? नाही, जे कोर कमिटी आणि संस्था या कमिटीचे संस्थेचे सांगतील त्याप्रमाणे. गावातील नागरिक जे ठरवतील ते मान्य असणार आहे असा विषय. हो हो, संस्थेच्या नावाने आपण कुठे जागा घेतली आहे का? नाही नाही, कुठेच नाही, अजूनपर्यंत तरी नाही. घ्यायचं चाललं होतं, पण ही यात्रा इकडे भरती जागा खाली, त्याच्यामुळे ते त्यावेळेला ते व्यवहार कॅन्सल केला आपण. भविष्यामध्ये मानस होता, पण आता ते आता जे काय नवीन येतील त्याप्रमाणे आपण करू. त्या दिवशी सांगितलं असतं 1 कोटीपर्यंत शिल्लक आहे. नाही, यावर्षी शिल्लक राहणारच नाही ना. यावर्षी वर्गणीच कमी झाली, कारण माझ्या मुलाचं लग्न होतं, त्याच्यामुळे यात्रेला मी वेळ देऊ शकलो नाही. हां, आता जे काही 3,67,000 शिल्लक आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला स्मरणिका वगैरे काढायची काय, आता सगळेजण ठरवतील त्याप्रमाणे, आणि जी उरलेली रक्कम आहे ती आपण परत शिल्लक ठेवणार आहे. तो त्यांचा सगळा अंदाज पंचे. तरी पण समजा 90 असेल तर 20 लाखाचा फरक. तो कुठे फरक नाही. त्यांनी काय लावलंय का बा, आज ही पावती ठेवली ही डबल होईल, कारण आपण डबल कधीच ठेवत नाही. 13 महिन्याचे याने आपण पावत्या ठेवल्या आणि ते रिन्यू करत चाललंय. कारण डबल आणि टिबल पतसंस्थेमध्ये ठेवल्या आणि उद्या एखादी पतसंस्था बुडली तर मग त्याला जबाबदार कोण? हाच महत्वाचा मुद्दा. म्हणून आपण 13 महिन्याची मोठी रक्कम पतसंस्थांमध्ये ठेवली आहे, आणि उद्या एखाद्या पतसंस्थेचं जर अडचण झाली तर याला जबाबदार कोण? शेवटी गावचा पैसा आहे, हाच त्याचा प्रश्न उपस्थित होता ना. म्हणून आपण ते नॅशनल आपण 1-2% पाहिलं, 1-2% विचार न करता जर समजा यथा कदाचित झालं नाही. जुन्नर शहरामध्ये काही पतसंस्थांचं आतापर्यंत घडलेलं आहे, आपण ठेवल्या पतसंस्थेत तसं काही झालेलं नाही. यथा कदाचित असा प्रसंग आला तर याला जबाबदार कोण? हे आता आपण जे काही ठेवी आहेत राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्यासाठी आपण सर्वांच्या वतीने प्रयत्न करणार आहोत. त्याची मुदती प्रत्येकाचे वेगवेगळे असतील. हा, मुदती वेगवेगळ्या आहे. जसे जसे टप्प्याटप्प्याने संपतील तशा आपण तिथे ट्रान्सफर करू. तोपर्यंत एखादी पतसंस्था अडचणीत नाही, काय नाही. आता वल्लभ पतसंस्था अडचणीत येत नाही, मागासवर्गीय येत नाही, आपली येत नाही. त्याच्यामुळे त्यांचं आहे त्याप्रमाणे. धर्मदाय आयुक्ताकडे जे आपण आर्थिक पत्रक आणि चेंजिंग रिपोर्ट पाठवलेले नाही, त्यामुळं सदर आपल्या संस्थेवर म्हणजे यात्रा कमिटी फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. याची काय कल्पना आहे? नाही, याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो फौजदारी, कारण आपण वर्गणी घेतोय त्याचा अहवाल देणं गरजेचंच असतं. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.
आम्ही धर्मदाय आयुक्ताकडं त्यावेळेला लागोपाठ 3 वर्ष अहवाल सादर केला नाही, म्हणून त्यांनी त्यावेळेला ते आपला कोड बाजूला काढून ठेवला. त्यानंतर आपण त्यांच्याकडे दाखल केलं, त्याला वेबसाईट बंद होती आणि त्याचे आपल्याकडं त्यांचे पोस्टची कॉपीसुद्धा आहे. आणि जे 2021ला आपल्याला चेंज रिपोर्ट आणि निवडणूक घ्यायचं होतं, तर त्यावेळेला कोरोनाचा काळ असल्यामुळं त्यावेळेला ते होऊ शकलं नाही. आता परत आपल्याला त्यावेळेला 5 वर्ष मुदतवाढ मिळाली आणि आता 26ला आपण आत्तापर्यंतचे सगळे हिशेब त्यांना देऊन चेंज रिपोर्ट आणि निवडणुकीचा आपला सुद्धा मार्ग मोकळा होणार आहे. साहेब, एक शेवटचा प्रश्न की आत्ता आपण इथे सगळे एवढे जण जमलेले, पण माजी अध्यक्ष आपल्यासोबत फार कमी प्रमाणात असतात. आता सुरुवातीला जे माजी अध्यक्ष होते ते 12 सालीच यात्रा सोडून गेले. त्यांनासुद्धा आम्ही त्याला वारंवार विनंती केली, काही यात्रा तुम्ही स्थापन केली, तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याचं काम करू, पण ते येऊ शकले नाही. बोले आम्हाला कामं आहेत, आता आम्हाला वेळ द्यायला जमणार नाही, तुम्ही सांभाळता तुम्ही सांभाळा. आत्ता जे होते मागील 5 वर्षाचे होते, जाधव होते, त्यांना फोन केला, जाधव कुठेतरी बाहेर होते आणि विनायक गोसावी तर तिकडंच गेलेत. आता बिहारी परदेशी पुण्याला गेले होते, त्यांना सुद्धा फोन केला, येतो म्हटले ते. बिहारी परदेशी काही काळापूर्वी मला सराईत येतो पुण्याला गेलो. चालते, धन्यवाद सर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.